मायक्रो कंट्रोलरसाठी प्रोग्रामिंग करण्यासाठी कील मायक्रोव्हिजन हे कसं वापरतात त्याची माहिती आपण पाहणार आहोत. मी माझ्या लॅपटॉपवरती कील मायक्रोव्हिजन व्हर्जन 5 हे ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला हा लोगो दिसत असेल, कील मायक्रोव्हिजन 5. कील मायक्रोव्हिजन 5 हे जे लेटेस्ट व्हर्जन आहे हे डाउनलोड करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही गुगलवरती गेला आणि सर्च बॉक्समध्ये कील मायक्रोव्हिजन जस्ट टाईप केलं तर तुम्हाला कीलच्या वेबसाईटवर जाता येईल आणि वेबसाईटवरून तुम्हाला कीलचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करता येईल. आता कील मायक्रोव्हिजन हे एक IDE आहे. IDE म्हणजेच इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, तर ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण प्रोग्राम तर लिहू शकणार आहे, प्रोग्राम एडिट करू शकणार आहे, त्याचबरोबर त्या प्रोग्रामला आपण कंपाईल करणार आहे, त्याच्यातले एरर काढणार आहे. जो प्रोग्राम आपल्या 8051 साठी जो कॉम्पॅटिबल आहे असा प्रोग्राम बनवण्यासाठी ह्याचा हेल्पफुल होणार आहे. त्याचबरोबर आपण त्याला बिल्ड करणार आहे. तसंच डिबग हे देखील IDE मध्ये अतिशय चांगलं फीचर असतं. ते म्हणजे डिबग केल्यानंतर आपल्याला रिअल टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे रिअल टाइम जेव्हा तुम्ही प्रोग्राम तिथे बिल्ड करणार आहात ह्या सॉफ्टवेअरवरती, तर त्या प्रोग्रामला तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करून प्ले करून देखील पाहणार आहात की दिलेली व्हॅल्यू कोणत्या रजिस्टरमध्ये जात आहे किंवा कोणत्या पोर्टवरती जात आहे, कोणती पिन ऑन होत आहे, कोणती पिन ऑफ होत आहे. जे तुमचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचं तुमचं जे म्हणजे डिझायर्ड आउटपुट आहे ते आउटपुट आहे का नाही हे पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर ह्या IDEचा वापर करून तुम्ही जी की आपल्याला मशीन लेवल प्रोग्राम लागत असतो, जो की आपण 8051 च्या IC प्रोग्राम कोड मेमरीमध्ये आपण तो प्रोग्राम इन्स्टॉल करतो, बर्न करतो. ती जी फाईल असते ती फाईल आपली मशीन लेवल लँग्वेजमध्ये असतेच, म्हणजे आपली हेक्स फाईल. ते देखील आपण ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार करू शकतो. म्हणून ह्याला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं म्हणतात. कील मायक्रोव्हिजन डाउनलोड करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची, ते म्हणजे ह्या मायक्रोव्हिजनला मी डबल क्लिक करतो याच्यावरती हे ओपन करण्यासाठी. डाउनलोड करत असताना आपल्याला 8051 साठी जे लागणारे टूल चेन आहेत, ती टूल चेन म्हणजे C51 हे डाउनलोड करायचं आहे कील 8051 साठी. ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन विंडो प्रामुख्याने दिसतात, त्या म्हणजे प्रोजेक्ट विंडो आणि बिल्ड आउटपुट विंडो. प्रोजेक्ट विंडो मध्ये जो काही आपण प्रोग्राम करणार आहे, तो जो काही प्रोजेक्ट करणार आहे त्याच्या रिलेटेड ज्या काही फाईल्स आहेत त्या तुम्हाला ह्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसतील. आणि बिल्ड आउटपुट मध्ये जो तुम्ही सोर्स कोड लिहिलेला आहे तो सोर्स कोड आणि त्याच्या काही रिलेटेड फाईल्स आहेत यांचे कंबाईन करून जे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे, एरर्स, काही वॉर्निंग्स असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या रिझल्ट काय आहे ऍक्च्युली त्या फाईलचा आफ्टर बिल्ड ते तुम्हाला इथे बिल्ड आउटपुट मध्ये दिसणार आहे. आता आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, तर नवीन प्रोजेक्ट करत असताना जे काही ओल्ड प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आहेत, प्रिव्हियस प्रोजेक्ट, आता माझा हा इथे एक प्रोजेक्ट इंट्रोडक्शन म्हणून एक प्रोजेक्ट आहे जो मी याच्या आधी केलेला होता. तो प्रोजेक्ट आपल्याला क्लोज करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण कुठे जायचं आहे, प्रथम आपण प्रोजेक्ट ह्या वरती टूलबार दिसतोय, ह्या टूलबार मध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, प्रोजेक्ट, फ्लॅश, डिबग, पेरिफेरल्स, टूल्स, SVCS, विंडो, हेल्प असे अनेक ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रोजेक्ट हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्ट मधून आपण क्लोज प्रोजेक्ट म्हणायचं आहे. तर क्लोज प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला एकदम क्लीन विंडो मिळतील. प्रोजेक्ट आणि बिल्ड आउटपुट, कुठल्याही प्रकारची फाईल्स किंवा काही सध्या तिथे उपलब्ध नाही आहे. नंतर आपण पुन्हा प्रोजेक्ट ह्या टॅब वरतीच जायचंय, क्लिक करायचंय आणि आपल्याला न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट करायचंय. आता न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक विंडो क्रिएट झालेली दिसेल, त्याला क्रिएट न्यू प्रोजेक्ट नावाची विंडो आहे. म्हणजे तो प्रोजेक्ट आपल्याला कुठे सेव्ह करायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर मी डेस्कटॉपला ऑलरेडी एक फोल्डर तयार करून ठेवलेला आहे माझ्या डेस्कटॉप वरती, तो म्हणजे 8051 प्रॅक्टिकल. मी त्याच्यावरती क्लिक करतो
आणि त्याच्यामध्ये एक आजच्या ह्या प्रोजेक्टला मी नाव टाकतो की माझा हा प्रोजेक्ट कोणता आहे, तर मी फर्स्ट म्हणून प्रोजेक्ट टाकतो, फर्स्ट, आणि मी त्याला सेव्ह म्हणतो. इथे तुम्हाला फाईलचं नाव पण दिसेल .uvproj, म्हणजे प्रोजेक्ट फाईल मायक्रोव्हिजनची क्रिएट झालेली आहे. आणि मी म्हटलं सेव्ह म्हटलं. सेव्ह म्हटल्याबरोबर हा प्रोजेक्ट हा आपल्याला कोणत्या डिव्हाइससाठी करायचा आहे? हा ARM साठी करायचा आहे, 8051 साठी करायचा आहे, 8052 साठी करायचा आहे, का कोणत्या मायक्रो कंट्रोलरसाठी? कारण कील आयडी जो आहे हा खूप साऱ्या मायक्रो कंट्रोलरसाठी प्रोग्रामिंग करण्यासाठी वापरला जातो, आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते डिव्हाइस चूज करायचं आहे. आता आपल्या प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये ज्या ट्रेनर किट वरती आपण हे परफॉर्म करतो प्रॅक्टिकल, त्या ठिकाणी जो आयसी आहे अवेलेबल तो कोणता आहे, तर तो आहे 8089C51. हे काय 8051 ची फॅमिली मेंबर्स आहेत. ओके. आता तो सर्च बॉक्स मध्ये टाइप केल्यानंतर मला बरोबर इथे दिसला 8089C51. मी त्याच्यावरती सिंगल क्लिक केलं आणि ओके म्हटलं. मला हे फाईल दिसते ते startup.a51 टू प्रोजेक्ट फोल्डर अँड ऍड फाईल टू प्रोजेक्ट. मी त्याला नो म्हणतो. ओके. आता इथं प्रोजेक्ट मध्ये बघा, ह्या प्रोजेक्ट विंडो मध्ये मला प्रोजेक्ट फर्स्ट दिसतंय, टार्गेट 1, सोर्स ग्रुप 1 असे फाईल दिसत आहेत. आता मला काय करायचंय, तर मला एक प्रोग्राम लिहायचा आहे 8051 साठी. आता तो प्रोग्राम लिहित असताना तुम्ही दोन पद्धतीने प्रोग्राम लिहू शकता. मी तुम्हाला पहिली प्रोसेस सांगतो. फाईल मध्ये जायचंय, न्यू फाईल, इथे तुम्हाला एक एम्प्टी फाईल दिसेल, त्या फाईलला मी प्रोग्राम स्टार्ट करतो. org पेस 0000h इंटर केलं. माझी दुसरी इन्स्ट्रक्शन टाकली, मी एक ऍडिशनचा प्रोग्राम घेतो, कारण सध्या आपला ऍडिशनचा थोडा प्रोग्राम आपण पाहिलाय, तर आपल्याला ते इझिली लक्षात येईल. मूव ॲक्युमुलेटर कोमा #20h. मी काय केलं, ॲक्युमुलेटर मध्ये 20h व्हॅल्यू घेतली आणि ऍड ॲक्युमुलेटर विथ 50h आणि मी एंड म्हटलं. म्हणजे हा प्रोग्राम काय करणार आहे, ॲक्युमुलेटर मध्ये 20h व्हॅल्यू घेणार आहे आणि ती ऍड करणार आहे कशामध्ये, कशाबरोबर, 50h बरोबर. आणि आपल्याला माहितच आहे की ऍड ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये ॲक्युमुलेटर यूज करणं हे गरजेचं असतं, नेसेसरी असतं, मस्ट असतं, आणि जो आलेला रिझल्ट आहे तो ॲक्युमुलेटर मध्ये स्टोअर असतो. तर ही फाईल मी घेतो आणि या फाईलला मी काय करतो, राईट क्लिक करतो, सॉरी मी इथे सेव्ह म्हणतो. हा, आता ही फाईल सेव्ह कुठे करायची, तर त्याच फोल्डरमध्ये आपल्याला सेव्ह करायचे. फक्त ही फाईल सेव्ह करत असताना आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला ही फाईल कोणत्या एक्सटेन्शनने सेव्ह करायची, सी लँग्वेज मध्ये सेव्ह करायची का असेंब्ली मध्ये. तर आपला हा प्रोग्राम असेंब्ली मध्ये घेतलाय आपण, म्हणून मी ह्याला प्रोजेक्टच नाव देतो. आपण तुम्ही कोणतंही नाव दिलं तरी त्याला चालू शकतं. मी म्हणतो फर्स्ट डॉट ASM, म्हणजेच आपली असेंब्ली लँग्वेज फाईल. जर मला सी लँग्वेज मध्ये लिहायचं असतं तर मी .c म्हटलं असतं. मी सेव्ह म्हटलं, सेव्ह म्हटल्याबरोबर इथे नाव आलं आणि ह्याचा कलर देखील चेंज झाला. आता हे जी फाईल आहे फर्स्ट डॉट ASM, ती आपल्या ह्या सोर्स ग्रुपमध्ये घ्यायची आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल, सोर्स ग्रुप, राईट क्लिक, ऍड, इथे बघा 2-3 ऑप्शन आहेत, ऍड न्यू आयटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1, ऍड एक्झिस्टिंग फाईल टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 आणि रिमूव्ह फाईल. तर न्यू आयटम करून पण आपण फाईल ऍड करू शकतो, परंतु आपल्याकडे ऑलरेडी आपण एक फाईल सेव्ह करून ठेवली फर्स्ट डॉट ASM, ती फाईल आपल्याला ऍड करायची. त्यासाठी आपण दुसरा ऑप्शन चूज करतोय, ऍड एक्झिस्टिंग फाईल टू ग्रुप सोर्स ग्रुप 1. ही मी पहिली स्टेप सांगतोय, कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की आपला जो सोर्स कोड आहे तो आपण दोन पद्धतीने लिहून ऍड करू शकतो. तर मी पहिली पद्धत आपली एक्सप्लेन करतोय. तर माझ्याकडे फर्स्ट नावाची .asm फाईल आलेली बघा इथे, फर्स्ट, त्याला मी ऍड करतो आणि क्लोज म्हणतो. तर इथे एक्सपांड केलं तर तुमच्या लक्षात येईल फर्स्ट डॉट ASM नावाची फाईल इथे आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, बिल्ड म्हणायचंय. तर बिल्ड करण्यासाठी हो काय ते F7 जरी तुम्ही फंक्शन की प्रेस केली तर ती बिल्ड होणार आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे रिबिल्ड. तर पहिल्यांदा आपल्याला बिल्ड करायचंय. बिल्ड म्हटल्याबरोबर तुम्हाला खाली बिल्ड आउटपुट मध्ये तुम्हाला काहीतरी दिसत, ते बिल्ड होत आहे, त्याला फाईल लिंक करताय आणि बघा तुम्हाला लक्षात येईल की ह्या प्रोग्राम मध्ये 0 एरर्स आणि 0 वॉर्निंग्स
म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाहीये, कुठली सिंटॅक्स एरर नाहीये, कोणतीही वॉर्निंग नाहीये. वॉर्निंग जरी आल्या तरी काही हरकत नसते, पण एरर मात्र आपल्या 0 असणं आवश्यक आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. आता मी पुन्हा हे फाईल रिमूव्ह करतो आणि तुम्हाला दुसरी स्टेप एक्सप्लेन करण्यासाठी मी रिमूव्ह करतो, हे लक्षात घ्या. मी याला रिमूव्ह करतो, ह्याही फाईलला मी इथून क्लोज करतो. आता फाईलमध्ये न जाता डायरेक्टली आपल्याला फाईल कशी ऍड करता येते आणि बनवता येते, तर सोर्स ग्रुप वरती जायचे, पुन्हा राईट क्लिक करायचे आणि ऍड अ न्यू फाईल. या ठिकाणी ही पद्धत सर्वात सोपी आहे की डायरेक्टली आपल्याला असेंब्लीसाठी आहे तर आपण असेंब्लीचं ASM फाईलला क्लिक करायचं, किंवा सी लँग्वेज मध्ये असेल तर सी मध्ये. पण सध्या आपण ह्या सेमिस्टरमध्ये असेंब्लीसाठी यूज करतोय म्हणून आपण असेंब्लीवरती क्लिक करायचंय. नाव द्यायचंय फाईलला. काय नाव देणार आपण, तर मी फर्स्ट वन म्हणतो, कारण आपण ऑलरेडी फर्स्ट डॉट एस एम ची फाईल केली ती पहिल्या मेथडसाठी, त्याच्यामुळे मी फर्स्ट वन म्हणतो आणि डायरेक्टली ऍड म्हणतो. इथे कुठलंही एक्सटेन्शन वगैरे द्यायची गरज पडत नाही, तो बाय डिफॉल्ट डॉट ASM51 साठी घेतो. मी पुन्हा तोच प्रोग्राम लिहितो इथे, म्हणजे लक्षात येईल. ORG0000H, ह्या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स जाणवेल, डायरेक्टली कलर चेंज होतोय. पुन्हा सेव्ह वगैरे करायची गरज पडत नाही, किंवा पुन्हा ऍड करायची देखील गरज पडत नाही. ही मेथड ही सर्वात सोपी मेथड आहे. ह्या मेथडचा वापर सर्वांनी करा, ही तुम्हाला रिकमेंडेड करेल. नेक्स्ट ऍड A, 50H and last is end. ओके. आता मी पुन्हा त्याला सेव्ह म्हटलं आणि डायरेक्टली बिल्ड बनायचं. पुन्हा आपल्या एरर ह्या 0 आल्या पाहिजेत. एरर 0 आली, वॉर्निंग 0 आली, म्हणजे आपला प्रोग्राम हा रेडी झाला. आता मला काय करायचंय, तर आता दुसरी स्टेप आहे, ते म्हणजे आपला हा प्रोग्राम चेक करायचा आहे की ऍक्च्युअली आपला रिझल्ट क्लिअर येतोय का. तर चेक कसं करणार रन टाइम एरर मध्ये, रन टाइम सिम्युलेशन मध्ये. तर रन टाइम सिम्युलेशन मध्ये आपण डिबग मोड मध्ये जावं लागेल आपल्याला. डिबग वरती क्लिक करा आणि स्टार्ट डिबग म्हणा. ओके. ओके, तर आपल्याला आपला हे दिसेल. आपली पहिला जो आहे तो कुठे आहे, तर अक्युमुलेटर वरती आहे. ओके, तर आपल्याला काय करायचंय, डिबग मोड मध्ये हे मोड लक्षात, स्टेप 1 लाईन, स्टेप ओव्हर, स्टेप आउट, रन टू द कर्सर लाईन. तर आपण पहिल्यांदा रन टू द कर्सर लाईन बघूया. सॉरी, मी रिसेट करतो आणि स्टार्ट करतो. स्टेप इन करूया आपण ह्याला. तर माझा जो आन्सर आहे तो कुठं आला पाहिजे, माझा आन्सर अक्युमुलेटर मध्ये असलं पाहिजे, बरोबर आहे. तर अक्युमुलेटर मध्ये जर माझा आन्सर मला पाहिजे असेल, तर माझा रजिस्टर इथे दिसतात बघा तुम्हाला, हे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत आणि हे अक्युमुलेटर बी रजिस्टर. माझ्या अक्युमुलेटर मध्ये आन्सर काय आलं पाहिजे, तर माझ्या अक्युमुलेटर मध्ये आन्सर हे 20H प्लस 50H, म्हणजे किती आलं पाहिजे माझं आन्सर, हे 70H आलं पाहिजे. तर मी पहिला स्टेप ई करतो. ओके, पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, 20H व्हॅल्यू ए मध्ये गेले, ए ची व्हॅल्यू माझी 20 झाली. आता ऍड काय करणार आहे, 20 प्लस 50. मी पुन्हा स्टेप इन करतो. नाव आन्सर इज 70. म्हणजे या रेजिस्टरची व्हॅल्यू कशी चेंज होते हे आपण याच्यातून आपण पाहू शकतो रिअल टाइम मध्ये. म्हणजे अक्युमुलेटर मध्ये जरी आपण डायरेक्टली बर्न केला प्रोग्राम 8051 मध्ये, तरी देखील तो अशाच पद्धतीने चालणार आहे. म्हणजे डिबग मोड मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहू शकतो. म्हणजे पुन्हा मी रिसेट करू शकतो, पुन्हा मला पाहायचंय तर मी पुन्हा पाहू शकतो. ओके, रिसेट केलं, मला डायरेक्टली सगळं एक स्टेप वाईज नको, पूर्ण प्रोग्राम रन झालेला पाहिजे. मी रन म्हटलं, मला डायरेक्टली आन्सर मिळालं. ओके सर, हे सारे ऑप्शन्स आहेत. ह्या ठिकाणी आपण जर आपल्याला स्पेक्ट्रम अनालायझर बघू शकतो, आपण वेव्हफॉर्म बघू शकतो, एखाद्या पिनवरती पोर्टच्या पिनवरती आपण कशी वेव्हफॉर्म आले ती पाहू शकतो. त्याचबरोबर आपण मेमरी मध्ये जो डेटा घेत असतो त्या मेमरीज पाहण्यासाठी ह्या मेमरी पण आहेत आपल्याला, तर मेमरी मध्ये देखील आपण पाहू शकतो की आपला कुठे आलेला आहे डेटा वगैरे, हे सर्व आपण त्या मेमरीमध्ये देखील पाहू शकतो. ओके, सो हा आहे डिबग मोड. डिबग मोड मध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. मी पुन्हा स्टॉप करतो डिबग मोडला. ओके, आपला प्रोग्राम आला, पुन्हा आपण डिबग मधून बाहेर आलो. आता इथे लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा डिबग मध्ये जातो, आपण स्टार्ट करून जायचं, डिबग स्टार्ट, आणि डिबग मधून जेव्हा बाहेर पडतो आपण डिबग स्टॉप करून आलं पाहिजे. आता
दुसरा आहे की हा जो प्रोग्राम आहे बिल्ड झालेला हा ॲज इट इज आपल्या मायक्रो कंट्रोलरमध्ये आपण नाही टाकू शकत. तो आपल्या मायक्रो कंट्रोलरच्या प्रोग्राम जो कोड मेमरी आहे त्याच्यामध्ये आपण नाही टाकू शकत. त्यासाठी आपल्याला हेक्स फाईलची गरज असते. मग हेक्स फाईल कशी जनरेट करायची ही लास्ट स्टेप आहे आपली. तर त्या टार्गेट ऑप्शन दिसतोय आपला प्रोजेक्ट विंडोमध्ये, त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि ऑप्शन फॉर टार्गेट वनला क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मायक्रोचिप 8089C51 आपला जो 8051 मायक्रो कंट्रोलर आहे त्याला फ्रिक्वेन्सी काय असते आपली क्रिस्टल ऑसिलेटरची, तर 11.5962 ही जी काय आपली मायक्रो हर्टची फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण त्याला देतोय. आणि आउटपुटला क्लिक करायचं आहे. आउटपुटला आपण इथे क्रिएट हेक्स फाईलला चेक करायचं आहे. इथे हेक्स 80 ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही त्या फाईलचं नावही चेंज करू शकता. मी कडे ह्या फाईलचं नाव सपोज असं देतो, आउटपुट म्हणतो, आउटपुट. ओके. आणि ही फोल्डर देखील तुम्ही चेंज करू शकता, कुठे सेव्ह झाली पाहिजे वगैरे. पण बाय डिफॉल्ट आपला जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये तो हे होईल. ओके. तर मी थोडं फोल्डरही चेंज करतो. ओके, आपला 8051चा ऑलरेडी फोल्डर आहे त्याच्यामध्ये आहे आणि मी त्याला ओके म्हणतो. म्हणजे हेक्स फाईलसाठी मी सेटिंग्स क्लिअर केल्या. आणि त्यानंतर मात्र पुन्हा आपल्याला एकदा तो बिल्ड करावा लागतो. मी बिल्ड करतो, लिंक केलं आणि हे इथे सांगतो बघा, क्रिएट हेक्स फाईल, क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम ऑब्जेक्ट्स आउटपुट, त्या फोल्डरमध्ये 0 एरर्स 0 वॉर्निंग. त्याला आपण तो फोल्डर बघूया. मी डेस्कटॉप वरती जातो, जो की आपला फोल्डर तिथे आहे 8051 प्रॅक्टिकल. आणि याच्यामध्ये आउटपुट आउटपुट फाईल जी आहे आपली हेक्स फाईल, ह्या ठिकाणी आपली आउटपुट हेक्स फाईल क्रिएट झालेली बघा, आउटपुट डॉट हेक्स. ही फाईल आता 1957 जो आपला ए आहे त्यावेळेस आपली ही फाईल तयार झालेली आहे. ओके. सॉरी इथे ऑब्जेक्ट मधली इथे आउटपुट आहे. ओके. आउटपुट डॉट एक्स ह्या ऑब्जेक्ट फोल्डर आपण सिलेक्ट केला, त्यामध्ये आउटपुट डॉट एक्स 22.55 आताचं टायमिंग आहे त्याच्यानुसार ही फाईल आपली तयार झालेली आहे ऑब्जेक्टमध्ये. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे मायक्रोव्हिजन किल मायक्रोव्हिजन हे 8051 मायक्रो कंट्रोलरसाठी वापरू शकतो. याच्यामध्ये सिंपल प्रोसेस आहे, ते म्हणजे प्रोजेक्टमध्ये जायचं आहे, क्लोज प्रोजेक्ट करायचे प्रिव्हियस असेल तर, आणि त्या ठिकाणी पुन्हा प्रोजेक्टमध्ये न्यू प्रोजेक्ट म्हणायचं आहे. आपल्याला जे डिव्हाइस पाहिजे ते म्हणजे आपल्या सर्च बॉक्समध्ये 8089C51 हे सिलेक्ट करून ते चूज करायचं आहे. त्यानंतर जी प्रोजेक्ट विंडो आहे त्याच्यामधला सोर्स ग्रुप वन वरती राईट क्लिक करून न्यू फाईल ऍड करायची आहे. त्या फाईलला आपण डॉट एस एम फाईल सिलेक्ट करायची आहे आणि त्यात प्रोग्राम लिहायचा आहे, सेव्ह म्हणायचं आहे, बिल्ड करायचं आहे. डिबग मध्ये जाऊन त्या जो प्रोग्राम आहे तो आपण एक्झिक्यूट करून पाहायचा आहे. आणि त्यानंतर टार्गेट प्रोजेक्टमधील टार्गेट वन जो आहे त्याच्यावरती राईट क्लिक करून ऑप्शन्स फॉर टार्गेट वन मध्ये जाऊन आपण फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे आउटपुटमध्ये. आणि हेक्स क्रिएट हेक्स फाईलला चेक मार्क करायचा आहे, आपल्याला हेक्स फाईल मिळते. ओके. सो सिंपल प्रोसिजर आहे 8051 मायक्रो कंट्रोलरसाठी कील वापरण्याची. ओके. सो थँक्यू सो मच.